समाजसेवक व युवा कार्यकर्ता सुनील सुतार हे नेहमीच शहराच्या विकासासाठी अग्रेसर असतात. नुकतेच नवी मुंबई हॉटेल असोसिएशनमधील सदस्यांसमवेत त्यांनी महापौर सुजाता पाटील व उपमहापौर दशरथ भगत यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. आज नवी मुंबई हॉटेल असोसिएशनच्या तर्फे भास्कर शेट्टी, जगन्नाथ प्रकाश शेट्टी आणि आपले संजू अण्णा अश्वित हॉटेल हे आणि आम्ही महापौर तथा उपमहापौर यांना सदिच्छा हॉटेल असोसिएशनच्या तर्फे भेट दिली. नवी मुंबईचे तमाम हॉटेल व्यावसायिकांच्या तर्फे आम्ही त्यांना आज शुभेच्छा दिला, त्यांचे अभिनंदन केले पुष्पगुच्छ आणि शाल देऊन. आणि नवी मुंबईच्या विकासाला अजून चालना आणि गती मिळावी ही त्याच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे. आणि मागच्या बऱ्याच वर्षापासून इलेक्शन्स झाले नाही आहेत आणि खूप आनंद आहे की आपला महापौर आणि उपमहापौर बसलेला आहे, जेणेकरून नवी मुंबईच्या कामाला गती लाभेल. याच अनुषंगाने आज आम्ही महापौर आणि उपमहापौरांना भेटून त्यांना शुभेच्छा दिल्या, त्यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान सुनील सुतार यांनी नेरूळ भागातील काही मागण्या व समस्यांसंदर्भात महापौर व उपमहापौरांशी सविस्तर चर्चा करून आपले निवेदन सुपूर्द केले. यावेळी त्यांच्या माध्यमातून ज्या मागण्या करण्यात आल्या त्या पुढील प्रमाणे: पाम बीच रोड येथे सध्या टँकरद्वारे झाडांना पाणी दिले जाते, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होते व पाणी देण्याची पद्धत प्रभावी ठरत नाही. त्यामुळे या रस्त्यावर डीप इरिगेशन प्रणाली बसवण्यात यावी. पाम बीच रेसिडेन्सी सोसायटी बाहेर उच्च क्षमतेचे हायमास्ट दिवे बसवण्यात यावेत, जेणेकरून परिसरातील सुरक्षा अधिक बळकट होईल. सेक्टर 4 नेरूळ येथील वेलनेस सेंटरजवळ रुग्णालय असल्यामुळे त्या परिसरात वाहतूक व्यवस्था योग्य नाही. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आणि आपत्कालीन सेवांना प्राधान्य मिळावे यासाठी या ठिकाणी तातडीने ट्रॅफिक सिग्नल बसवण्याची तसेच आवश्यक ते वाहतूक नियोजन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात यावी. नेरूळ सेक्टर 2-4 या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी रात्रीच्या वेळी अंधार असतो, म्हणजे जे दिवे पथदिवे ज्या पद्धतीने लागले तसे नाही आहेत. तर अशा जिथे राऊंड अबाउट आहे त्या ठिकाणी आणि जिथे अंधार आहे त्या ठिकाणी हायमास लावावे. आमची पाम बीच सोसायटी वाधवा सोसायटीच्या बाहेरही हायमास लावण्याची मी त्यांना रिक्वेस्ट केलेली आहे. आणि वेलनेस सर्कल आहेत तिथे, प्रशांत कॉर्नर्स, बरेचसे छोटे मोठे हॉटेल आहेत. किओस होतो, गाड्या डबल पार्किंगमुळे त्या ठिकाणी शुश्रूषा हार्ट हॉस्पिटल आहे. एखादा पेशंट म्हणजे एकदम इमर्जन्सीमध्ये त्याला तिथून समजा एखाद्या अजून मोठ्या अस्पतालामध्ये किंवा सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये जर ट्रान्सफर करायचं असेल तर त्या ठिकाणी एवढी म्हणजे सिग्नल नसल्यामुळे त्या चौकात एवढी गर्दी असते की 20-20, 25-25 मिनटं त्या ठिकाणी थांबायला लागतं. त्याच्यामुळं नुसता प्रवाशांनाच नाही तर प्रत्येकी नागरिकांना नेरूळचा त्रास होतो आहे. हॉस्पिटलच्या ॲम्ब्युलन्स चालकांना त्रास होतो आहे, बऱ्याच लोकांना. त्यामुळे तिथं एक सिग्नल लावण्यात यावा जेणेकरून तिथली वाहतूक सुरळीत होईल. तर सिग्नलची माग ही मागच्या कमिशनर बांगरसाहेब असताना मी केलेली आहे, JD सुतार साहेबांकडे केलेली आहे. आणि आत्ता नवनिर्वाचित महापौर सुजाताताई पाटील भगत साहेब यांनाही केलेलं आहे, सागर सेठ यांनाही मी केलेली आहे. आणि मला पूर्ण खात्री आहे की हे लवकरच या सर्व गोष्टीची दखल घेऊन काम पुरेपूर लगेच करतील. संध्याकाळी परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होते. वाढती वाहने, अपुरी प्रकाश योजना आणि रस्त्यांची सद्यस्थिती यामुळे वारंवार अपघात घडतायत. त्यामुळे येथे उच्च क्षमतेचे हायमास्ट बसवले जावेत. नागरिकांना आरोग्यदायी जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सायकल स्वारांच्या सुरक्षिततेकरिता सुस्थितीत, व्यवस्थित, चिन्हांकित व संरक्षित सायकल ट्रॅकची निर्मिती करण्यात यावी. कैलासवासी कृष्णा सुतार यांनी समाजकार्यात मोलाचे योगदान दिले आहे.
त्यांच्या स्मरणार्थ एखादे उद्यान किंवा चौकास त्यांचे नाव देण्यात यावे. माझे स्वर्गीय वडील कृष्णा सेठ सुतार हे म्हणजे महानगरपालिकाचे बोललं तर 30 वर्ष झाले, पण ज्यावेळेला ग्रामपंचायत अस्तित्वात होते तर त्यावेळचे व्यापारी म्हणजे आज जवळजवळ एक 50 वर्ष मागे जर तुम्ही गेला तर 50 वर्षापासून नवी मुंबईचे आगरी समाजातला एक धडाडीचा म्हणजे इथला रहिवासी कृष्णा सुतार यांचं राजकीय पण त्यावेळेला ते महाराष्ट्र प्रदेश सेवादल अध्यक्ष होते. त्याने बरेचसे लोकांना जनउपयोगी प्रोग्राम राबवलेले आहेत, गोरगरिबांना त्या ठिकाणी मदत केलेली आहे. आणि अशा नेतृत्वाची कुठं ना कुठं पालिकेने दखल घेऊन त्यांच्या नावे एक छोटासा चौक देण्याची कृपा करावी किंवा त्यांच्या एखाद्या रोडला त्यांचं नाव देण्याची कृपा करावी. पाम बीच रोड येथे न्यू कोरियन रोलिंग बॅरियर बसवण्याची व्यवस्था करावी. यामुळे अनेकांचे प्राण वाचण्यास मदत होऊ शकते. आज तुम्ही पाम बीच रोड बघत आहात की आज रोज कुठं ना कुठं त्या ठिकाणी अपघात होत असतं. परवा दिवशी होलीच्या दिवशी एका दुर्दैवी अपघात झाला. तरुण मुलगा त्याच्यामध्ये, नवी मुंबईकर तरुण त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडला. कारण असे आहेत की जे लोखंडी त्या ठिकाणी बॅरियर्स आहेत डिवायडरच्यामध्ये ते बऱ्याच ठिकाणी तुटलेले फुटलेले आहेत, निघालेले आहेत. तर त्या ठिकाणी कोरियन रोलिंग डिवायडर बॅरियर्स लावायचे. ते जो मटेरियल आहे तो फ्लेक्झिबल मटेरियल आहे. उद्या समजा त्या ठिकाणी ॲक्सिडंट झाला किंवा एखाद्या गाडी किंवा मोटरसायकल आदळली तर ती बाउन्स बॅक होऊन त्या ठिकाणी तिचा समतोल राखला जाईल. या लोखंडी बॅरियरनी काय होतं आहे की ते त्याच्यात आदळतात आणि त्याचाच मार लागतो गाड्यांना. बऱ्याच ठिकाणी ते तुटलेले असल्यामुळे म्हणजे येणाऱ्या रोडपर्यंत त्या पोचतात, म्हणजे पल्लीकडच्या रोडपर्यंत त्या ओलांडून पोचतात. फार धोकादायक आहे. तर ते ह्या गोष्ट दृष्टिकोन ठेवून महापौरांनी उपमहापौरांना विनंती केली की मी माननीय सभागृह नेते सागर नाईक साहेबांनाही त्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनाही रिक्वेस्ट केलेली आहे की लवकरात लवकर ज्या पद्धतीने पाम बीच रोडचं सुशोभीकरण व्हायचं आहे लवकरात लवकर हे करा आणि ते बॅरियर्स तिथं लावा. प्रॉपर्टी टॅक्स थकबाकीदार नागरिकांना आर्थिक दिलासा मिळावा आणि महानगरपालिकेचा महसूल वाढावा या उद्देशाने विशेष अभय योजना राबवण्यात यावी. या योजनेअंतर्गत दंड व व्याजांमध्ये सवलत देऊन नागरिकांना थकबाकी एक रकमी भरण्याची संधी दिल्यास अधिकाधिक नागरिक पुढे येतील व महानगरपालिकेचे उत्पन्न वाढेल. महापौर सुजाता पाटील व उपमहापौर दशरथ भगत तसेच सभागृह नेते सागर नाईक यांनी लवकरात लवकर मागण्यांचा विचार करून लोकांना दिलासा द्यावा अशी विनंती देखील समाजसेवक सुनील सुतार यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. ब्युरो रिपोर्ट, द मेट्रो.